हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आजचा व्लॉग म्हणजे सकाळीपासून व्लॉग काढायची एकदम म्हणजे खूप सगळे कामं राहते. काय करू काय नाही, काय दाखवू व्लॉगमध्ये आज, कारण रुटीनच आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर माझं तर घरात काय आहे काय नाही, कुठं पसार आहे, कुठं भांडे आहे, कुठं चमचे आहे, सगळं तुम्हाला माहीत आहे. आणि रोजचं रुटीन तुम्हाला माहीतच आहे, काही प्रश्न नाही. तर म्हटलं चला आज गुरुला होमवर्क दिलं आहे आणि तो काही होमवर्क करून राहिला, रडून राहिला. तुम्ही पाहून घ्या आता तो कसा होमवर्क करते. तो करतच नाही म्हणते. काय करू मी, सांगा तुम्ही आता. ये गुरु अभ्यास जादू नंतर कर, इरेजर कर. मी तो चॉकलेट घेऊन दे ना. बरोबर काय स्टँडिंग लाईन कर रे दादा. पप्पा सायकल विकून दे तुझी. पप्पा सायकल विकून दे. उद्या आहे की नाही सर त्याला की नाही स्कूल घेऊन नका तू, चॉकलेट घेऊन नका तू. याची मिसला फोन लाव बरं सही. हा थांब. याची मिस जयजी बाबा. हो गाडी घेऊन येईल पप्पा. स्कॉर्पिओ पाहिजे ना? हा पप्पा शाळेत जातो. कोणती गाडी म्हणते? अगं तो त्याची गाडी नाही का, ते थार गाडी ते बंद आहे ना. तर ते मी त्याला म्हटलं की उद्या चालू करून देतो. त्याची गाडी तर रमते काही ना काही. हो ना, तर मी म्हटलं ना आपल्या घरी एवढं 10,000ची गाडी पडली आहे, त्याला सुधराव नाही का जरा? असं किती दिवसापासून पडली आहे ते. ये ना उद्या आपण घेऊन जाऊ ना. आता दुकान बंद झालं ना गुरु. परत तुला अभ्यास कर, तुला काय पाहिजे म्हणून घेऊन देतो. चॉकलेट खातं नाही? चॉकलेट नाही खाऊ. शेक पितं नाही? गुरु चल अभ्यास कर लवकर, नाही तर मग मी तुला काहीच देणार नाही. मग पप्पा उद्या काहीच घेऊन देत नाही स्कूल मध्ये जाताना. तू लय हुशार आहे ना. स्टँडिंग लाईन आहे रे बाळा. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. स्टँडिंग लाईन आहे, स्लीपिंग लाईन आहे ना दादा. झोप आली का बाळा? आ तू गुड बॉय नाही आहे काय? अभ्यास कर ना. मास्क वाला येते घेऊन जाते गुरु. मग मम्मी मास्क कर. ये लवकर कर, फटाफट फटाफट कर. कर ना मग. अभ्यास कर रे. कसं घेईन? मिसला फोन लावतो बरं. याच्या व्हिडिओ कॉल दे बरं फोन. त्याची मिसला फोन लावतो. त्याची मिस नाही करते तेव्हा करून राहिला. उद्या राहू दे साई, मिसला फोन नको करू. मिसला फोन नको करू. उद्या नाही रागवून बिना करून मिस खाली. उद्या तुम्ही बाबाला सांगतो ते रिक्षामध्ये. भास्कर अंकलला भास्कर उद्या तू ऐकत नाही काय? असं जर आले ट्युशन लावा लागते. हा आपल्या जवळ नाहीच करत. होमवर्क हा करत नाही तर येईन कसं काय? मला तुम्ही सांग ना. आता काही मारावं का त्यांनी सांगत? मी मिसला फोन करू का? व्हिडिओ कॉल करू? सईनं काहीच त्रास दिला नाही खरंच ना. तिला जसं म्हणत तसं केलं तिनं. हे तर बस बापा. काय पोरगं आहे. घे ना दादू, कर ना लवकर कर. लवकर आहे. अव घे ना दादू करणं म्हटलं त्याला घ्यायला. ते जवळ तर घे त्याले. तू सही इकडे बस. जादू कर नंतर, पण हे करू मग जादू कर ना दादा रे. मी गुरु तुला सांगून ऐकत होता तू. साईची किट्टू आहे ते. लाडाला वाया नको जाऊ जास्त. काय गाडी द्या म्हणजे तुम्ही नाही. जोपर्यंत अभ्यास करत नाही ना याची गाडी सुधरू नका सर. हा याची थार गाडी सुधरू नका जोपर्यंत हा अभ्यास करत नाही. रडू द्या. तसं आहे तो तर काही अभ्यास काही करून नाही राहिला. त्याला अभ्यासाच्या नावाने येऊन राहिले काटे. अशी गोष्ट आहे. आता इतक्यात आहे की नाही सकाळपासून वेळच नाही भेटून आला म्हणून आता संध्याकाळीच व्लॉग बनवत असतो मी. आणि पण आता करण मी सकाळपासून
कसं असतं, इतकी कामाची घाई असते की ते मोबाईल हातात घ्या, शूट करा, म्हणजे खूपच मला हे होऊन जाते कधी कधी. तर असं आहे, तर मला एक प्रश्न विचारला होता की ताई म्हणे सारंग दादासारखा नवरा भेटासाठी बा काय केलं. सारंग दादासारखा नवरा भेटासाठी मी काहीच नाही केलं. काय करावं लागते, फक्त एक खूप अशी प्रखर एक इच्छा होती. म्हणजे एक वेळ अशी आली की जेव्हा डिसिजन घेतलं की बा लग्न नाही करायचं, आपण मस्त एकटं राहायचं, कमवायचं आणि ऐश करायची. पण एक वेळ मग अशी असं असते की नाही आपल्या मनात की जर मी लग्न करणार तर तुम्ही जोश टॉकचा व्हिडिओ तर पाहिलाच आहे ना. मग वारंवार ते नाही. बरं ठीक आहे, तू बहुतेक तुम्ही नवीन असाल तर काय गो बसतंही नाही राहिलं बाई. हां, तर जोश टॉकच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की मी तर काही लग्न करणार नव्हती, कारण सगळं काही वातावरण नव्हतं, मनही नव्हतं, म्हणजे सगळं अस्त्यावस्थेत उद्ध्वस्त होतं असं म्हटलं तरी चालते. पण ठीक आहे, असो. तर आता मी काही त्या गोष्टी आठवत नसतो, मी काही मन दुखवून घेत नसतो. हां, मी सरळ सांगतो, एक्सेप्ट केलं, पुढं गेली, एकदम आयुष्यात चमत्कार झाला. ठीक आहे. तर फक्त एक अशी खूप इच्छा होती मला, माहिती आहे का, मला मग गरीब परिस्थिती असल्यामुळे मला म्हणजे वय पण होऊन राहिलं होतं, आणि घरी मग माझ्याकडे पाहुणे असे आणायचे. मग रिलेटिव्ह म्हणजे कोणालाही असं वाटते की बा म्हणजे लग्न झालेला मुलगा असायचा, तो त्याची बायको कोणाची मेली असायची, कोणाची सोडून गेलेली असायची. तर मग असे संबंध आणत होते माझ्यासाठी, म्हणजे असे काय म्हणते त्याला, लग्नासाठी असे मुलगा आणत होते. पण मला काही असं काही प्रॉब्लेम नव्हता. मी म्हटलं मी अशाही पोराशी लग्न करून घेईन, काही प्रश्न नाही, ज्याचं दुसरं लग्न, ज्याची बा दुसरी बायको होईन मी. पण म्हटलं माझं ओळखीचं नाही, काही नाही, म्हटलं ज्याच्यात माझं मन नाही. माझा एकच होता उद्देश की म्हटलं ज्या व्यक्तीत माझं मन, ज्या व्यक्तीसाठी मनात काही राहीन त्याच व्यक्तीसोबत मी आयुष्यात लग्न करत, नाही तर मी करणारच नाही. आणि आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की अशी म्हणजे कोणता असा मुलगा आयुष्यात चांगला वाटेन बा आणि मी लग्न करेन. काय मला गॅरंटीच नव्हती, कारण मनच नव्हतं त्या पद्धतीचं, म्हणजे सगळं हे झालं होतं. पण एक अशी खूप इच्छा असते ना, एक मॅनिफेस्टेशन असते. म्हणजे तुम्ही जे विचार, ते म्हणता ना, जे मनी ते ध्यानी, जे तुम्ही विचार करता तेच तुमच्या आयुष्यात उतरते. समजलं का? हे मला खूप दिवसानंतर समजल्या ह्या गोष्टी. आत्ता काही गोष्टी अशा आयुष्यात म्हणजे चमत्कार झाला की मी म्हणतो अरे यार, मी आता असं विचार केला, हे झालंय. आता मला ते समजते काय होते. ते होती माझी इच्छाशक्ती. माझी इच्छाशक्ती इतकी होती की इतकं मी माइंड प्रिपेअर केलं होतं की मी लग्न अशाच व्यक्तीशी करेन जो दारू पित नाही आणि ज्याच्यात माझं मन राहील. बस माझी हे खूप इच्छा होती. मला काही असं हँडसम पाहिजे, स्मार्ट, डॅशिंग, काही असं काहीच नव्हतं माझ्या मनात. बस बा त्याचं एक घर असलं पाहिजे, तो 5-7 हजार कमवून, मी 5-7 हजार कमवून, आम्ही आमचं आयुष्य काढू, अशी माझ्या डोक्यामध्ये तेव्हा होतं. कारण गरीब असल्यामुळे, हुंड्यामुळे काही कोणी नातेवाईक कुठल्या मुलाचं संबंध घेऊन येत नव्हते आणि लग्नासाठी. आणि माझ्या डोक्यात काही नव्हतं. म्हटलं आपले बाबा काही देऊ शकत नाही, हुंडा देऊ शकत नाही, काही नाही ना, आपलं काही असं इमॅजिनेशनच नव्हतं की चांगलं म्हणजे बा एका पैशावाल्याच्या घरात लग्न होईल. तसंही काही एवढं काही पैशावाल्याच्या घरात आता पाहत नाही का तुम्ही काय होते काय नाही. पण मी म्हटलं मला फक्त मेहनती मुलगा असला ना, म्हटलं 5-7 हजार जरी कमवणारा, पण दारू नाही पिणारा पाहिजे, आणि एक छोटंसं घर जरी असं झोपडं जरी असलं तरी चालते. अशी खूप इच्छा होती मनात, खूप इच्छा होती. इतकी इच्छा होती की माझ्याजवळ नातेवाईकांनी इतकी मुलं आणले मी की रश्मी असं आहे तसं आहे, म्हणजे हेच असे म्हणजे दुसरपणीचे. पण मी नाही म्हटलं. मी म्हटलं तुम्ही माझी काळजी करू नका, माझी लहान बहीण आहे, मी माझ्या लहान बहिणीचं लग्न करीन, मी पाहून घेईन, करेन तर करेन, नाही तर करणार नाही, असं होतं. म्हणजे माझा मॅनिफेस्टेशनचा पार्ट खूप हा स्ट्रॉंग होता, हे सांगायचं तुम्हाला आहे. आणि तुम्हाला मी हेच सांगते, जर तुम्हाला आयुष्यात काही गोष्ट पाहिजे असेल तर चांगल्या इंटेन्शनने आणि चांगल्या मनाने, साफ मनाने बस ते मॅनिफेस्ट करायचं. आजकाल मॅनिफेस्टचे खूप व्हिडिओज येतात, खूप टेक्निक्स आहे आजकाल यूट्यूबवर येतात. आता ते मला समजते, पण अरे यार म्हटलं असं तर मग माझं मन तर असं, मी तर अशीच करत होती की माझ्या गोष्टी अशा चमत्कारिक होऊन जात होत्या. तर बस तुमचे दादा असाच एक प्रकार आहे. मला जसा मुलगा पाहिजे तर सेम तसाच आहे. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की अरे असं कोण आहे तसं कोण आहे. मला जसा मुलगा पाहिजे तर सेम तसाच उतरला. आणि आमच्या दोघांची बॉन्डिंग इतकी चांगली आहे आणि टचूड, आणि आमची विचार खूप जुळते, आमच्या आवडीनिवडी पण सारख्या जुळते, धिंगा मस्ती करायला सारखा आहे. तुम्ही तर पाहताच
असं आहे. मी काहीच नाही केलं, पण माझी खूप अशी इच्छाशक्ती खूप अशी प्रकट म्हणजे अशी स्ट्रॉंग होती की मी आयुष्यात जर लग्न कोणाशी केलं तर मला अशाच मुलाशी करेन. म्हणून मग मला दाजी भेटले. आता मला लय जण म्हणते, मला तोंडावरच बोलून जाते. आता कोणाचं काही बिचाऱ्याचं कोणाचं काही नवऱ्यासोबत विस्कटलं असते, काही असते, तर आपण समजवतो. तर मला डायरेक्ट तोंडावर बोलू देतात, बाई तुम्हाला काय आहे, तुमचा नवरा चांगला आहे, घ्या ऐकून. मग मी आजकाल कोणाला काही समजावूनच बंद केलं. म्हणजे ज्याच्या आयुष्यात जसं चालू आहे तसं चालू राहू द्या, काय करता नाही काय. असं आहे बा ताई, असं आहे. मला नाव नाही आठवत आहे, कोणीतरी लाईव्हवर मला विचारलं होतं. असं आहे की मी दाजीसाठी, सारंगदादासारखा नवरा भेटण्यासाठी मी काहीच नाही केलं. माझं फक्त इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती. मी डगमगली नाही. मला लोकांनी खूप ब्लॅकमेल केलं की करून घे लग्न, चांगला आहे, श्रीमंत पोरगा आहे, आणि खूप म्हणजे मोठं घर आहे, इथंही घर आहे, तिथं घर आहे, बागायती शेती आहे, करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, करून घे, तूही सुधरून जातं, तुझी जिंदगी सुधरून, म्हणजे ती आई वडिलाची जिंदगी सुधरून जाते. पण मला नव्हतं, मला कोणाच्या असं कैदमध्ये नव्हतं पाहिजे. मला फार फ्रीडम पाहिजे होतं. तसं मग हे जेव्हा भेटले असं काही माहीत नव्हतं, पण हे भेटल्यावर असं वाटलं की ते असते ना, जे होणं आहे ते होते. त्यांनाही मी आवडली, मलाही ते आवडले. तुमच्या सारंगदादाचा स्वभाव खूप चांगला आहे, देव माणूसच आहे. बस त्या स्वभावावर आवडला मला. विशेष म्हणजे दारूही पेत नव्हते. मग काही नाही, मग करून टाकलं लग्न. झालं असं इझिली होत गेलं सगळ्या गोष्टी. मी मग ॲक्सेप्ट केल्या की हेच इच्छा होती. आणि मी साईबाबाला खूप हे मानते, तर मी त्यांनाच म्हटलं होतं, आता माझ्या आयुष्यात जे होईल ते तुम्हीच पहा. मी सरेंडर झाली होती. म्हणते ना की आपण आपल्या गुरूंना सरेंडर होऊन जायचं. मी सरेंडर झाली होती. आताही मी सरेंडर आहे. तुम्ही जे म्हणाल ते, तुम्ही मला गड्ड्यात टाकाल तर मी गड्ड्यात टाकायला झाले तयार आहे. तुम्ही मला घोड्यावर बसवाल तर मी घोड्यावर बसवायला तयार आहे. तुम्ही जे म्हणाल ते. पण उद्या माझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या इच्छेने होते. बस मी हे स्वीकारलंय आता. आणि तुम्ही जे म्हणाल ते तुमची इच्छा समजून मी करणार आहे. बस मी अशी सरेंडर झाली ना, आयुष्यात चमत्कारच झाले. दाजी भेटले, असं झालं माझ्या आयुष्यात. बोलायला बसली तर मी आजकाल लय बोलतो. पहिले असं होतं की मी बोललो नाही ना, आता अशी आहे की मी चूप राहत नाही. तर बस असा होता आजचा व्लॉग. पाहिला, गुरु काही अभ्यास करत नाही. आणि दीदी का तुला प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आहे ना. बस मॅनिफेस्टेशन काय असते जर माहीत नसेल तर यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला माहीत पडून जाईल. तर चला, असा होता आजचा छोटासा व्लॉग. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, रोज 9 ते 10:30च्या दरम्यान मी लाईव्ह येत असते. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनी येऊ शकतो. बाय.